नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 3 नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे आपण 6वीच्या वर्गात शिकलेलोच आहोत. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी किंवा सजीवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे महत्त्वाचे संसाधनं आहेत आणि त्यांना काय म्हणतात? तर नैसर्गिक संसाधनं असे म्हणतात. तर आपण आज हवा ह्या नैसर्गिक संसाधनाबद्दल म्हणजे हवेचे गुणधर्म कोणते आहेत त्याबद्दल आजच्या भागात आपण माहिती पाहणार आहोत. तर मला सांगा, आपल्याला हवा ही 6वीच्या वर्गात तुम्ही शिकलेला आहात हवेबद्दल. मग हवा कशी आहे? तर हवा ही मिश्र वायूंची बनलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे. हवेमध्ये कुठले कुठले वायू असतात? तर हवेमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू असतात. अजून बाष्प, धूळ असे अनेक घटक असतात. मग त्या हवेतील हे जे वायू आहेत त्यांचे उपयोग पण आपण 6वीमध्ये शिकलेलो आहोत. हवेतील वायू कुठले कुठले आहेत? जसे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनचा उपयोग तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. पुन्हा ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला ज्वलनासाठी होतो. नायट्रोजन तर हवेमध्ये जास्त प्रमाणात आहे. तर नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो? तर सजीवांसाठी प्रथिने तयार करण्यासाठी. पुन्हा हवाबंद जे पॅकेट्स असतात, खायचे पॅकेट्स, त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो. खते निर्मिती करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग तर वनस्पतींना त्यांचे अन्न बनवण्यासाठी होतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग आता आपल्याला हवा ही आपल्याला डोळ्याने दिसते का? तर नाही, आपल्याला हवा डोळ्याने दिसत नाही, परंतु आपल्याला तिचे अस्तित्व समजते. आता जर समजा तुम्ही तुमचा हात तोंडावर धरून तोंडाजवळ धरा आणि फुंकर मारा, तर तुम्हाला स्पर्श जाणवेल ना हवेचा. मग हवा जरी दिसत नसली किंवा आपण हवा काय करतो, नाकावाटे आपण हवा आतमध्ये घेतो. आता आपण हवेचे गुणधर्म पाहणार आहोत. आता हवेला वजन आणि वस्तुमान. हवेचा पहिला गुणधर्म कुठला आहे? तर हवेला वजन आणि वस्तुमान आहे. पण आता हे पाहण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूया. तुम्ही ना तुमच्या घरी एक झाडू असेल, माहिती आहे ना, जो झाडू असतो, खराडा असतो, किंवा स्ट्रॉ म्हणजे आपण ज्याने शीतपेय पितो, कोल्ड्रिंक्स पितो, ती स्ट्रॉ घ्या आणि स्ट्रॉच्या मध्यभागी काय कराल? तर एक दोरा बांधा आणि ती स्ट्रॉ आडवी रेषेत येईल अशी टांगा आणि त्या स्ट्रॉच्या दोन्ही बाजूंना फुगे फुगवून बांधा. हे 2 फुगे फुगवा आणि ते स्ट्रॉच्या दोन्ही बाजूला बांधा. आता काय कराल तुम्ही? तर एका फुग्यातील हवा तुम्ही सोडून द्या. काय करणार? तर तुम्ही एका फुग्यातील हवा सोडून द्या. आता ज्या फुग्यामध्ये हवा आहे तर त्या बाजूला काडीचे टोक झुकलेले आहे असे तुम्हाला दिसेल. काय होईल की ज्या फुग्यामध्ये हवा आहे त्या बाजूला काडीचे टोक झुकलेले आहे असे दिसेल. म्हणजे तुम्ही काय केलं? तर एक काडी घेतली आणि त्याच्या दोन्ही ती काडीला दोरा बांधला आणि ती काडी तुम्ही एका म्हणजे कशाला तरी टांगत ठेवलीत आणि ती काडी कशी राहिली पाहिजे? तर ती आडवी राहिली पाहिजे, आडव्या रेषेत राहिली पाहिजे. आणि त्या काडीच्या दोन्ही बाजूंना तुम्ही 2 फुगे लावलेत, फुगवलेले फुगे. आणि मग एक फुगा काय कराल तुम्ही? एका फुग्याची हवा काढून घ्या आणि मग तुम्हाला काय दिसेल? तर ज्या फुग्यामध्ये हवा आहे त्या फुग्याच्या त्या बाजूला काडीचे टोक झुकलेले आहे असे दिसेल. म्हणजेच काय? तर हवा ही मिश्र वायूंची बनलेली आहे, हे आपल्याला माहितीच आहे. हवा ही कशी बनलेली आहे? तर हवा ही मिश्र वायूंची बनलेली आहे. त्यामुळे काय? तर हवेला वजन आहे. काय आहे? हवेला वजन. इतर पदार्थांप्रमाणेच हवेला सुद्धा वजन आहे. म्हणजे हवेला वजन आणि वस्तुमान असते. हा आपण गुणधर्म आता हवेचा आपण पाहिला. आता वातावरणाचा दाब म्हणजे काय? त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक प्रयोग करून पाहावा लागेल. आपल्याला काय करावं लागेल की तुम्हाला हे माहिती आहे का, आपण जेव्हा होळीमध्ये जी पिचकारी वापरतो, रंग उडवण्यासाठी पिचकारी वापरतो, ती तुम्ही बघितलीत का? बघितलीत पण आणि वापरलीत सुद्धा असेलच. किंवा तुम्ही सुई नसलेलं इंजेक्शन कधी बघितलं? तर हे बघा, इथे स्क्रीनवर मी त्याचं इथे फोटो म्हणजे आकृती दिलेली आहे, ती बघा तुम्ही. तर काय करायचं की एक तुम्ही सुई नसलेल्या इंजेक्शनची एक सिरिंज घ्या.
काय करणार, सुई नसलेल्या इंजेक्शनाची एक सिरिंज घ्या. पण ह्याच्या अगोदर मला सांगा, तुम्ही रंग कसा उडवता होळीमध्ये? काय करता तुम्ही? तर तुम्ही काय करत असाल की म्हणजे रंगाचं पाणी असतं त्याच्यामध्ये तुम्ही पिचकारीचं एक टोक टाकता आणि दुसरं ज्याची मूठ असते ती पाठीमागे ओढता. म्हणजे काय होतं, तर रंगीत पाणी तुमच्या पिचकारीमध्ये येतं आणि मग तुम्ही तुमच्या मित्रांना भिजवता. मग तसंच आपण काय करायचं, सुई नसलेल्या एका इंजेक्शनाची एक सिरिंज घ्यायची, तिचा दट्ट्या ओढायचा. दट्ट्या म्हणजे जो पाठीमागचा जो भाग असतो ना तो ओढायचा. तो सहज बाहेर ओढता येतो. सहज म्हणजे बाहेर ओढता येतो. पण ओढलेला दट्ट्या हात आपण जरी सोडला तरी पण तो तसाच राहतो, म्हणजे बाहेरच राहतो. आता आपण काय करायचं की सिरिंजचे छिद्र, ते वरचं जे टोक असतं त्याला छिद्र म्हणतात, ते सिरिंजचं छिद्र अंगठ्याने बंद करायचं. काय करायचं, सिरिंजचं छिद्र अंगठ्याने बंद करायचं आणि दट्ट्या बाहेर ओढायचा. मग तो ओढेल का रे? तुम्हीच करून बघा. हे तुमच्या पिचकारीने सुद्धा हे असं करू शकता. तुम्ही पिचकारीच्या जे टोक असतं त्याच्यावर तुम्ही तुमचा अंगठा ठेवा आणि मग ती मूठ तुम्ही ओढून बघा. तो दट्ट्या म्हणजे तो सहज बाहेर म्हणजे सहज येतो का? तर तो सहज येत नाही, म्हणजे सहज ढकलला जात नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जोर लावावं लागतं. काय लावावं लागतं? त्याच्यासाठी जोर लावावं लागतं. दट्ट्या ओढण्यासाठी आपल्याला जास्त जोर द्यावं लागतं. आता सिरिंजच्या पुढच्या टोकावर ठेवलेला आपला अंगठा नंतर काढून घ्यायचा. काढून घेतला तर काय होईल, आता सिरिंजला मागचा दट्ट्या काय होईल, तर लगेच आत ढकलला जातो. जेव्हा आपण बोट ठेवलं होतं तेव्हा आपल्याला तो दट्ट्या म्हणजे दट्ट्या काढायला आपल्याला त्रास होत होता, ओढण्यासाठी त्रास होत होता. पण आता आपण त्या जे छिद्रावर जे बोट ठेवलं होतं तो अंगठा काढून घ्यायचा. मग काय होतं, तो दट्ट्या सहज आतमध्ये ढकलला जातो. म्हणजेच काय, तर हवेमधील वायूचे रेणू काय असतात, सतत हालचाल करत असतात. आणि हे रेणू वायू म्हणजे हवेमध्ये खूप सारे वायू आहेत माहिती आहेत ना, नायट्रोजन, ऑक्सिजन. मग हे वायूचे रेणू काय करत असतात, सतत हालचाल करत असतात, त्यांची सतत हालचाल होत असते. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा काय होते, त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात आणि ह्या दाबालाच काय म्हणतात, तर वातावरणाचा दाब असे म्हणतात. काय होतं, ते हवेमधील वायूचे रेणू सतत हालचाल करत असतात आणि हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा काय होतंय, त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात आणि ह्या दाबालाच काय म्हणतात, तर वातावरणाचा दाब असे म्हणतात. आता आपण वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो हे पाहूया. काय, तर वातावरणाचा दाब हा सर्व दिशांना समान असतो. तर हे पण आपल्याला तोच प्रयोग करून छोटासा म्हणजे त्या सिरिंजच्या प्रयोगानुसार आपल्याला समजून घेऊया आपण. तर आता आपण काय करतो, सिरिंजचे छिद्र तर आपण बंद करून दट्ट्या खेचल्यावर काय होतं माहितीये का, तर सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते. काय होतं, सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि तिथली हवा काय होते, मग विरळ होते. तिथे जास्त जागा, सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा मिळते, त्यामुळे ती हवा विरळ होते. त्यामुळे सिरिंज मधली हवेचा दाब कमी होतो. काय होतो, सिरिंज मधल्या हवेचा दाब कमी होतो. पण सिरिंज मधल्या बाहेरच्या हवेचा दाब तर जास्तच असतो ना. सिरिंज मधल्या बाहेरच्या हवेचा दाब कसा असतो, जास्त असतो. त्यामुळे सिरिंजचा मागील दट्ट्या आत ढकलल्यास तो लगेच आत जातो. काय होतो, त्यामुळे सिरिंजच्या मागील दट्ट्या आत ढकलल्यास तो लगेच आत जातो. काय होतं, तुम्हाला कळलं का, की सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर काय होतं, तर सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि मग हवा कशी होते, ती तर विरळ होते. पण सिरिंज मधली हवेचा दाब कमी होतो, परंतु सिरिंजच्या बाहेरील हवा जिथे असते तिचा हवेचा दाब कसा असतो, जास्त असतो. त्यामुळे सिरिंजचा मागील दट्ट्या आत ढकलल्यास तो लगेच आत जातो. आता तुम्ही ती सिरिंज आहे ती आडवी तिरकी कशीही तुम्ही जरी पण धरून हा प्रयोग केला तरी सुद्धा हवेचा दाब हा सर्व दिशांना म्हणजे ती तरी पण भरली जाते. म्हणजे हवेचा दाब हा सर्व दिशांना समानच असतो. कळलं का, वातावरणाचा दाब हा सर्व दिशांना समान असतो. मला सांगा, चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का, तर चंद्रावर वातावरणाचा दाब नसेल. कारण का, चंद्रावर वातावरण असतं का, तर नाही, चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे चंद्रावर वातावरणाचा दाब सुद्धा
नाही. तुम्ही जे अंतराळवीर आपले गेले होते चंद्रावर, तेव्हा त्यांनी ऑक्सिजनचे म्हणजे हे ऑक्सिजनचे सिलेंडर्स बरोबर घेऊन गेले होते. कारण का चंद्रावर वातावरणच नाही. तुम्ही जे अंतराळवीर आहे त्याचे फोटो तुम्ही पाहिले असालच. आता मला सांगा तुम्ही जेव्हा आपल्या समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब किती असतो माहिती आहे का तुम्हाला? तर 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. आणि समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण उंच म्हणजे जात जातो तसा हवेचा दाब म्हणजे वातावरणाचा दाब कमी कमी होत जातो. तर वातावरणाचा दाब कशाने मोजतात? तर वायुदाब मापकाने वातावरणाचा दाब मोजतात. तर डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्वाचे तत्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. एखादी वस्तू हवेमध्ये गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते. तर कुठलं तत्व मांडलं त्यांनी बर्नोलीनी की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो. आता आपण हा बर्नोलीचा जो हे तत्व आहे ते आपण एक छोट्याशा प्रयोगानुसार आपण पाहूया, कसं म्हणजे पडताळून पाहूया. तर तुम्ही काय कराल, एक ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी टाका. पाणी भरा ते ग्लासभर आणि त्याच्यामध्ये ग्लासमध्ये एक स्ट्रॉ उभी ठेवा. स्ट्रॉ म्हणजे जे तुम्ही कोल्ड्रिंक पिता ना ज्याने, ती स्ट्रॉ उभी ठेवा आणि तिच्या वरच्या टोकाजवळ एक आडव्या स्ट्रॉने एक खूप मोठी फुंकर मारा. तर काय होईल, तिथे हवेचा दाब कमी होईल आणि बाटलीतील पाणी फवाऱ्याच्या रूपाने बाहेर येईल. आता जी नेहमी काय होईल, तिथे हवेचा दाब कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर बाटलीतील पाणी हे फवाऱ्याच्या रूपाने असं फवारा उडेल बाटलीतून. तर आता तुम्हाला माहिती आहे का, जी आपली अत्तराचे जे स्प्रे असतात, कीटकनाशक मारण्याचे स्प्रे असतात, लिक्विड साबणाचे स्प्रे असतात, ते या बर्नौलीच्या तत्वावरच काम करतात. आता या हवेच्या दाबावर तापमानाचाही परिणाम होतो. म्हणजे काय, तर हवा ही जास्त दाबाकडून नेहमी कमी दाबाकडे वाहते. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण हवा ही म्हणजे नैसर्गिक संसाधन हवा आणि हवेचे गुणधर्म कोणते आहेत. तर हवेचे आपण 2 गुणधर्म शिकलो की हवेला वजन असतं आणि वस्तुमान असते. आणि हवेला काय असतं की वातावरणाचा दाब हा सर्व दिशेने सारखा असतो. म्हणजे हे आपण गुणधर्म आज हवेचे शिकलो आणि आता आपण पुढच्या भागात हवेचे दुसरे गुणधर्म शिकणार आहोत, जसे की आर्द्रता आणि हवेचे म्हणजे हवेला आकारमान असते. हे गुणधर्म आपण पुढच्या भागात शिकणार आहोत. धन्यवाद.